काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी गेले असून अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देशात काश्मीर ते कन्याकुमारी आणि उत्तर ते दक्षिण मध्ये जागोजागी आक्रोश व्यक्त होत असून ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत कठोर ते कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे। पुलगाव येथे सकल हिंदू समाजाच्या आवाहनानंतर 26 एप्रिल रोजी पुलगाव, नाचनगाव आणि गोंजखेडा येथील संपूर्ण व्यापार बंद ठेवून व्यापारी बंधू आणि पुलगावकर जनता मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले असून यात मोठ्या संख्येने महिला, युवक आणि अन्य नागरिक आपल्या हातात झेंडे घेऊन पाकिस्तान मुर्दाबाद, अतिरेक्यांचा निषेध, देशद्रोहांचा निषेध इत्यादी घोषणा करीत आक्रोश व्यक्त करीत होते। मोर्चा टिळक चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, पंडित दीनदयाल चौक, गांधी चौक होत भगतसिंग चौक, आठवडी बाजार चौक, कुंभार मोहल्ला चौक, गोरोबा चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, सिंधू चौक येथून पोलीस स्टेशन परिसरात पोहोचला आणि उपस्थित मान्यवरांनी पुलगाव पोलीस विभागाला लेखी निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त केला। मोर्चामध्ये आमदार राजेश बकाणे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख, विविध समाजाचे प्रमुख, विविध धार्मिक संघटनांचे प्रमुख सहभागी झाले होते। या बंदला सर्व व्यापारी संघटनांसह बोहरा समाज, मुस्लिम समाज व अन्य सर्व समाजाने आपला व्यवसाय बंद ठेवून समर्थन दिले। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।